नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आणि चला आपल्या आजचा विषय असा आहे मित्रांनो, शेळी गाभड कशामुळे गाभडते। तर शेळी गाभडण्याचे मुख्य 4 कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचे प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम पहिलं कारण म्हणजे शेळी गाभडण्याचं। तर आपल्या खांडामधील ज्या मारके शेळ्या आहेत, आता समजा ही शेळी माझी मारणारी शेळ्यांना धडाधड मारती, ही बघा ही शेळी बांधलेली आपण, तरी बांधलेली तोपर्यंत शेळी चांगली राहते। एक वेळ जर हिला जर थोडं जर ढिल्लं सोडलं तर ही लगेच डायरेक्ट मारती शेळ्यांना। आता शेळ्या गाभडण्याचे कारण तुम्हाला सांगतो। आता ही शेळी गाभण आहे आपली, हिला जवळपास 4 महिने होत आलेत। आता या शेळीला समजा त्या शेळीना ह्या इथं पोटामध्ये जर धडक मारली, एकदम जोरात जर पाठीमागे पोटामध्ये जर धडक मारली, तर ही शेळी डायरेक्ट तिच्या गर्भपिशवीला धक्का बसतो आणि जखम म्हणजे मार लागतो। आणि मार लागल्याच्या नंतर जे पिल्लं आहेत आतमधलं पिशवीमधले पिल्लं दगावते आणि त्याच्यानंतर मग ही शेळी काय करते, पिल्लं बाहेर फेकून देते आणि गाभडते। तर अशामुळं पण आपण शेळीचं जी मारकी शेळी आहे तुमच्या खांडामध्ये, तिचं चांगल्यापैकी नियोजन करणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपले नुकसान 100% होऊ शकते। शेळी गाभडल्याच्या नंतर आपल्याला परत 4-5 महिने वेळ बघावं लागतं, कारण की आपले डबल तेवढंच नुकसान होतं मित्रांनो। 4-5 महिने परत वाढत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ही मारकी जर शेळी तुमच्या खांडामध्ये असेल, तिला तरी एक तर वेगळं बांधा, नाहीतर मग तिला सतत बांधून राहू द्या, तिला सोडूच नका, कायमचं बांधून राहू द्या। कारण की ही जर दुसऱ्या शेळ्यांना इजा पोहोचत असेल तर ती तुम्हाला त्या शेळीपासून तुमच्या शेळ्यांना धोका आहे। हे झालं नंबर 1चं कारण मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे आपण शेळ्या बाहेर चारायला नेतोय। समजा आता सगळ्यांच्याच बंदिस्त नसतात शेळ्या, आता माझ्या बंदिस्त आहे, पण तरी पण अर्ध बंदिस्त आहे। तर आपण काय करतो, आता सोयाबीनचे जे रानं रिकामे झाले होते, आता सध्या पण काही रिकामे झाले, तर आपण काय करतो, चला म्हणतो इकडं तिकडं चारायला नेऊ। आणि काय होतं, काही ठिकाणी शेतकऱ्यानं तणनाशक मारलेलं असतं। आता तणनाशक वेगवेगळ्या प्रकारचे असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये काही कमी जास्त पॉवरचे असतात, आणि ते काय होतं, आपण नेल्याच्या नंतर आपल्याला माहिती नसतं की इथं तण मारलेलं आहे, तणनाशक मारलेलं आहे म्हणून। आणि आपण शेळ्या चारतो, शेळ्या चारल्यानंतर जे गवत खाण्यात येतं त्याच्यापासून त्यांना बाधा होते, आणि जो गर्भ आहे तो गर्भ खराब होऊन ती शेळी ते गर्भ फेकून देते बाहेर। कारण की कसं आहे, विषारी गवत असतं ते, आणि त्या विषारी गवतापासून आपल्या शेळीला घात होतो, आणि शेळी मग पिल्लं बाहेर फेकून देते। 3-4 महिन्याची असू द्या, 5 महिन्याची असू द्या, 2 महिन्याची असू द्या, ती मग पिल्लांना हे होऊन देत नाही, डायरेक्ट पिल्लं फेकून देते बाहेर आणि शेळी गाभडते। तर अशा प्रकारे 2 नंबरचं तुम्हाला लक्ष ठेवू नये। तुम्ही जर शेळ्या जर बाहेर चारत असाल तर पुरेपूर लक्ष ठेवू नये। ह्या ठिकाणी औषध मारलेलं आहे, फवारणी केलेली आहे तणनाशकची का नाही गवतावरती, आणि तसं गवत खाण्यात नाही आलं पाहिजे। ही एक तुम्हाला 2 नंबरची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो। चला तर आता आपण 3ऱ्या नंबरची तुम्हाला सांगतो चूक आपल्याकडून होऊ नये। तर आपलं कसं असतं, आता वातावरण थंडीचं आहे मित्रांनो। आता हे ऋतू आपले 3 असतात, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा। तर 3 ऋतूमध्ये सारखेच नसतात, कधी कधी वातावरण याच्यामध्ये पण चेंज होतं। आता जसं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, आता गाभण शेळी समजा, आता ही माझी शेळी गाभण, तर हिला जर कधी जर वातावरण चेंज झाल्यानंतर सर्दी झाली आणि ताप जर आला, तर तापेचं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे गाभण शेळीवर। ताप जर आला तर ताबडतोब तुला औषध गोळ्या देणं गरजेचं आहे, कारण तिचं लवकर इलाज करणं गरजेचं आहे। आकर्षित जास्त जर ताप जर आली आणि ती जर गर्भाला समजा गर्भापर्यंत जर ताप गेली, तर गर्भांचे जे पिल्लं असतात त्यांना इजा होऊन आकर्षित गर्भ खराब होऊन ते डायरेक्ट पिल्लं बाहेर फेकते। हे पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे। वेळोवेळी शेळींवर लक्ष देणं गरजेचं आहे। शेळीला ताप आला का, काय झालं नेमकं, तर त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला ते औषध पाणी करणं गरजेचं आहे।
याच्यामुळं पण आपल्या शेळीचे नुकसान होऊ शकते, शेळी गाभडू शकते. हे पण लक्ष तुम्हाला जास्त या शेळी पालनामध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली शेळी गाभडणार नाही याची दक्षता तुम्ही या 3 नंबरच्या याच्यामध्ये कारणामध्ये घेऊ शकतात मित्रांनो. ताप आली तर ताबडतोब तिचा दवाखाना म्हणजे गोळ्या वगैरे आणून तिचा इलाज करावा. आता नंबर 4 शेवटचं आणि महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता आपण बरेच जण असे आहेत की शेळ्या चारायला नेतात आणि जो हत्तीचा महिना असतो, हस्त महिना, तर त्या महिन्यामध्ये उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं आणि मग काय होतं, पाणी साचलेलं असतं पावसाचं याचं कुठंतरी, आणि आपल्या शेळ्या काय करतायत, त्या टेम्परेचर वाढल्यामुळं ते पाणी गरम झालेलं असतं आणि शेळ्या तहान लागल्याच्या नंतर त्या पाणी पितात. गरम पाणी पिण्यात येतं त्यांच्या, आणि गरम पाणी प्यायल्याच्या नंतर पण शेळ्यांना गाभडण्याची शक्यता म्हणजे 100% गरम पाणी पिलं की शेळी गाभडते. त्याच्यामुळं तुम्हाला दक्षता घेणं, लक्ष ठेवणं आहे शेळ्यांवर की जेणेकरून आपली शेळी गरम पाणी पिली नाही पाहिजे. उन्हाच्या टेम्परेचरमध्ये त्यांना वेळोवेळी चांगल्यापैकीचं पाणी आपल्या गोठ्यावरती कुठंतरी चांगल्या सुरक्षेच्या ठिकाणी विहिरीचं पाणी काढून त्यांना पाजणं गरजेचं आहे. जर तुम्ही साठवणीचं पाणी जर पाजलं तर उन्हाळ्यामध्ये पण गरम पाणी होतंय आणि त्या गरम पाण्यापासून आपली शेळी गाभडण्याची शक्यता जास्त असते. जास्त म्हणजे 100% गाभडते गरम पाणी प्यायल्याच्या नंतर. त्याची काळजी तुम्ही अवश्य घ्यावा, कारण की शेळी पालनामध्ये शेळी गाभडणं म्हणजे आपले 5-6 महिने हे डबल नुकसानीमध्ये येतात आणि आपल्याला परत त्या शेळीची वाट बघावी लागते. 6 महिने 5 महिने जशी जशी समजा शेळी गाभडली त्या प्रकारे आपल्याला असं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्रांनो. जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शेळ्यांची चांगल्यापैकी गाभण काळामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. आता हे बघा 4 महिन्याची शेळी आहे आता गाभण, 3.5-4 महिने झाले असतील, पण यांना कसं आहे आपल्याला पाणी वेळोवेळी चांगलं दाखवणं. हे बघा आता माझं बकेटात पाणी दाखवत असतो मी, कारण की बाहेर टप पण आहेत पण टपामध्ये गरम होतंय पाणी आणि त्या गरम पाण्यानं काय होतं, शेळी गाभडण्याची शक्यता जास्त असते. मुख्य प्रकारे 4 होते माझ्या लक्षात होते, एवढे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा मित्रांनो, आणि असेच तुम्हाला माहिती जेवढी मला माहिती आहे तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा शेळ्यांची माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर कसा वाटला व्हिडिओ डबल एकदा सांगतोय, कमेंटमध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि तुमचं काही जर प्रश्न असेल परत कशाविषयी ते जर तुम्हाला शेळीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा, मी त्याच्यावर उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके.